नमस्कार मित्रांनो, भावी राज्यमंत्री असलेल्या रोहित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचाही दणका मिळालेला आहे. आपल्याला आठवत असेल, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या आणि 1986 ते 2023 या कालावधीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांची संख्या 186 का 168 आता मला नक्की आठवत नाही आहे एवढी होती. आणि अचानक 2023 सालानंतर या मतदारांची संख्या वाढवून 400 वर नेण्यात आली आणि याच्यामध्ये रोहित पवारांनी आणि त्यांच्या संबंधित लोकांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप याच संघटनेचे पदाधिकारी, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि अर्थात ते भाजपाचेही सदस्य आहेत केदार जाधव यांनी केला होता. याचं कारण म्हणजे या मतदारांमध्ये, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मतदारांमध्ये रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, तसंच सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे, तसंच बारामती ॲग्रो या रोहित पवार यांच्या कंपनीतले काही पदाधिकारी, त्यांचे बिझनेस पार्टनर मनमानी पद्धतीने त्यांना मतदार करून घेण्यात आलं होतं. अशाच प्रकारचे आरोप एशियाटिक सोसायटी मुंबईची आहे त्याच्या निवडणुकांच्या दरम्यान करण्यात आले होते. अर्थात तिथे खेळाडू रोहित पवारांचे आजोबा शरद पवार होते आणि या प्रवृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने नेमकं बोट ठेवलेलं आहे. त्यांनी या सगळ्यांच्या वकिलांना, आणि वकील अर्थात घरचेच, अभिषेक मनू सिंघवी आणि मुकुल रोहटगी पण याच्यात सिंघवी होते, त्यांना हा प्रश्न विचारला की ज्या लोकांना तुम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य मतदार करून घेतायत त्यांनी हातात कधी बॅट तरी घेतलेली आहे का? तशी हातात बॅट शरद पवारांनी घेतली नव्हती आणि इतरही भाजपाचेही नेते आहेत, नावं घेत नाही कारण लगेच मग जय शहा, मग हिमंत बिस्व शर्मा, अरुण जेटली आता ते हयात नाहीत, पण स्वतः यांनी तरी बॅट कधी हातात घेतली होती वगैरे या सगळ्याकडे प्रश्न उपस्थित केला जाईल. पण इथे सर्वोच्च न्यायालयाने आपली नाराजी स्पष्टपणे नोंदवलेली आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात कशाला गेलं? कारण निवडणुका ठरल्या होत्या आणि जेव्हा मतदारांची चोरी करण्याचा प्रकार किंवा घुसखोरी करण्याचा प्रकार जेव्हा लक्षात आला तेव्हा केदार जाधव आणि इतर लोक त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने या एकूणच मतदारांच्या खोगीर भरतीला स्टे दिला होता, स्थगिती दिली होती आणि निवडणुका पुढे ढकलल्या होत्या आणि त्याला या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की यातल्यापैकी अनेक मतदारांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला देणग्या दिलेल्या आहेत, काही कोणीतरी 2000 एकर जमीन दिलेली आहे वगैरे वगैरे, आणि त्यामुळे असं करणं आवश्यक आहे. तसंच एका निवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली यातली काही नावं वगळण्यात आली होती, काही म्हणजे 60-68% तरी, आणि त्यांनी सुचवलेली म्हणजे सगळं हे चालू आहे, हे मार्गदर्शनाखाली, निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि त्यामुळे खेळाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्हाला ही निवडणुका घेण्याची आणि याच वाढलेल्या मतदारांसह निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली अपेक्षा अतिशय महत्त्वाची आहे. त्यांचं म्हणणं आहे भारत सध्या क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करू लागलेला आहे आणि ही कामगिरी अशीच सुधारायची असेल तर ज्यांना खेळातलं कळतं, ज्यांनी ते खेळ खेळलेले आहेत, त्याचा अनुभव आहे, अशाच लोकांना क्रीडा संघटनांच्या व्यवस्थापनामध्ये येण्याची गरज आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाला आजूबाजूला काही दिसलं का नाही दिसलं मला कल्पना नाही, पण भारतातल्या अनेक क्रीडा संघटना या राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेल्या आहेत. संस्था ताब्यात घ्यायच्या, त्या संस्थांच्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज असतील त्याचा मनमानी पद्धतीने वापर करायचा, काही ठिकाणच्या प्रॉपर्टीज लग्नासाठी, इतर समारंभांसाठी भाड्याने द्यायच्या, अशा प्रकारच्या गोष्टी मुंबई महानगरपालिकेतही शिवसेनेकडनं सत्ता असताना केल्या गेल्या होत्या. मैदानांचं देखरेख दुरुस्तीसाठी
त्या कुठल्या तरी विश्वस्त संस्थेला जायचा, मग तिथे क्लब काढायचा, मग त्या मैदानाच्याच भल्यासाठी चांगले पैसे त्याच्यात उभे राहिले पाहिजेत मैदानाच्या व्यवस्थापनासाठी, आणि म्हणून मग तिथे क्लब काढला की तिथे लग्न समारंभासाठी इतर गोष्टींसाठी भाड्याने द्यायच्या, आणि मग या भाड्यातनं बक्कळ पैसा कमवायचा, आणि मग उरल्या सुरल्या वेळेला खेळासाठी या मैदानांचा वापर करायचा. तशाच गोष्टी या वेगवेगळ्या क्रीडा संघटनांच्या माध्यमातून होतात. त्याच्यामध्ये त्या क्रीडा संघटनेचा त्या खेळाच्या भल्यासाठी किती उपयोग होतो याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. आणि मग नंतर एकदा ही स्टेडियमसारखी गोष्ट ताब्यात आली की शहराच्या मध्यभागी मुंबईच्या दक्षिण भागात असलेलं वानखेडे स्टेडियम असेल, ब्रेबॉर्न स्टेडियम असेल, या सगळ्याची जर रिअल इस्टेटची किंमत धरली तर ती शेकडो कोटी, कदाचित हजारो कोटी रुपयात जाते. म्हणजे जेव्हा हे लोक भीती व्यक्त करतात की अदानीला विमानतळ दिल्याने मुंबईचा जुना विमानतळ बंद करून तिथे अदानी टाउनशिप काढतील, तेव्हा यांच्या सगळ्या लोकांनी या वेगवेगळ्या क्रीडा संघटना, वेगवेगळी ग्रंथालय, वेगवेगळ्या शिक्षण संस्था ज्या अशा प्रकारे ताब्यात घेतलेल्या आहेत, साखर कारखाने वगैरे तर तिचा हिशोबच नाही, पण या संस्था सगळ्या ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यामुळे देशाचं जबरदस्त नुकसान होतं आहे. आणि आजोबांनी केलं म्हणून आपणही करायचं, आजोबांच्या पावलावर पाऊल टाकणं चांगली गोष्ट आहे, पण अशा प्रकारे संस्था ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न होता तो हाणून पाडला गेलेला आहे. याच्या आधी एशियाटिक सोसायटीच्या बाबतीतही असं झालेलं आहे, आणि न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. हा खरं तर रोहित पवारांसाठी धडा आहे. माध्यमांनी, मला कळत नाही रोहित पवारांना हा प्रश्न का विचारत नाहीत की तुमच्या पत्नीचं क्रिकेटमध्ये काय योगदान आहे, तुमच्या सुप्रिया सुळेंच्या मुलीचं क्रिकेटमध्ये काय योगदान आहे, तुमच्या कर्मचाऱ्यांचं क्रिकेटमध्ये काय योगदान आहे. उत्तर आहे, काही योगदान नाही आहे. कुठेतरी या अशा प्रकारच्या संस्था ताब्यात घेऊन, म्हणजे निवडणुका आपण लढू शकत नाही, जिंकू शकत नाही, सत्तेत आपल्याला स्थान नाही, आणि सत्ता नाही तर मग संस्था मिळेल ते ढापा मिळेल ते घ्या, त्याच्यात निवडणुका कशा प्रकारे घडवून आणा. ही जी वृत्ती आहे ही बदलल्याशिवाय देशाचं भलं होणार नाही. ही वृत्ती अनेक पक्षांमध्ये आहे, अनेक ठिकाणी आहे. केदार जाधव यांच्या प्रयत्नातनं ही वृत्ती समोर आलेली आहे. पण असे अनेक केदार जाधव वेगवेगळ्या क्षेत्रात आवश्यक आहेत. अशा प्रकारे जेव्हा संस्था बळकवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचा, त्याच्याविरुद्ध न्यायालयात जायचं, त्याला स्थगिती मिळवायची, आणि तिथे चांगल्या लोकांची प्रशासक म्हणून नेमणूक करायची. हा खूप मोठा चालणारा लढा आहे. पण हा लढा तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा त्याच्याबद्दल सामान्य लोक देखील भूमिका घ्यायला लागतील. म्हणून मी म्हणलं हा विषय आजचा तसा मोठा नव्हता, न्यायालयाची चपराक म्हणजे तसं काही झालेलं नाही आहे. परंतु मागे पण जेव्हा हा विषय केला होता, उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती, निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. आता हे सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर, म्हणजे आपलं असं होतं की 2 दिवस झाले की आपण विषय विसरतो, आणि ही आपली विसरायची सवय आहे. तीच या सगळ्या निर्ढावलेल्या लोकांना नवीन संधी देत असते की ठीक आहे 4 दिवस शांत बसा, मग दुसरा विषय मिळाला की तिथे दुर्लक्ष झालं की इथे आपल्या घोडा पुढे सरकवा. पण हे जर होऊ द्यायचं नसेल तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्याच्याबद्दल जागरूकता दाखवणं, त्याच्याबद्दल लढा लढणं आवश्यक आहे. केदार जाधव यांचं मी अभिनंदन करतो, त्यांच्या प्रयत्नांना. अजून यश आलं आहे की नाही कल्पना नाही, पण जो डाव होता, कुटील डाव होता, तो हाणून पाडण्यात आलेला आहे. पण अजून बरीच मोठी लढाई बाकी आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.